एका गावात एक गरीब विधवा महिला राहत होती. तिच्या पतीच्या निधनानंतर तिची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तिच्या घरात अन्नाचा दाणा नव्हता. तिच्या दोन लहान मुलांचं पोट भरणं तिच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्या दिवशी तिच्याकडे जेवणासाठी काहीच नव्हतं. तिने स्वामींना हाक मारली आणि म्हणाली, स्वामी समर्थ, माझ्या मुलांचे पोट कसे भरणार? माझ्याकडे काहीच नाही. ती अत्यंत व्यथित झाली होती. काही क्षणात तिच्या घराचा दरवाजा टकटक झाला. तिने दरवाजा उघडला आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याने विचारलं, बाई, तुम्ही स्वामी समर्थांना ओळखता का? बाई म्हणाल्या, हो, आमच्या गावात स्वामी येतात. त्या व्यक्तीने सांगितले की स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी हे धान्य आणि पैसे पाठवले आहेत. बाईंच्या डोळ्यात अश्रू आले. तिने स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि धान्य शिजवून मुलांना खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी ती महिला स्वामींच्या दर्शनाला गेली. तिने स्वामींचे पाय धरले आणि सांगितले, स्वामी, तुम्ही माझ्या मुलांचे पोट भरले. मी तुमचे कसे आभारी मानू ते सांगता येत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, कुठे मी आणि कुठे तू? तुझ्या भक्तीने आणि माझ्या कृपेने सर्व होत असतं. त्या महिलेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि ती स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाली. स्वामी समर्थांच्या कृपेने तिच्या जीवनात सुख आणि समृद्धी परत आली आणि तिच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं. श्री स्वामी समर्थ.